बहुजनवादी समूह फुले शाहू आंबेडकरांना मानणारा सर्व तरुण कार्यकर्ता महाराष्ट्रातला कार्यकर्ता नक्कीच उभा राहील. महाराष्ट्रात घडत असलेल्या या सगळ्या घटना, काल परवा सोमनाथ सूर्यवंशीची घटना असेल, परभणी येथील सूर्यवंशीची घटना असेल, म्हणजे वाकुडे बाबतीची घटना असेल, जिवंत माणसे या ठिकाणी मारल्या जातात. सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या माणसांना निजामाच्या काळातल्या, रजाकाराच्या काळातल्या, औरंगजेबाच्या काळातल्या सळई गरम करून जर चटके दिल्या जातात, मारल्या जातं, त्याचा जीव जाईल इतपण त्याला मारहाण होते. पण याचं मनोबल, याची इच्छाशक्ती इतकी दांडगी आहे की तो आजही त्या संघर्षातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. 4-5 लोक जर अचानक त्याला भेटायला आले की तो आजही घाबरत आहे, दचकत आहे. त्याला भीती वाटत आहे की बाबा माझ्यावर पुन्हा हल्ला होतो की नाही. मी देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना विनंती करतो की आपण जातीला लक्ष घालू, त्या समाजकंटकांवर मोका लावून त्यांच्यावर 307 दाखल करून कडक शासन करावं आणि महाराष्ट्रामध्ये यानंतर कुठलाही बहुजन हल्ला होणार नाही विनंती करतो. मी दहेकर सरांना विनंती करतो की या बाबतीमध्ये आपणही न्यायाच्या भूमिकेतून कसं करता येईल या संदर्भात आपण ठोस अनुभूती व्यक्त करू. नक्कीच कैलाससोबत जे घडलं ते कोणासोबत घडू नये. आमचे मित्र कांबळे सर अतिशय योग्य शब्द त्यांनी वापर केला की रजाकार, निजामशाही, मोगलाईच्या काळामध्ये असं सामान्य आणि निर्दोष व्यक्तींना शिक्षा दिली जायची. कैलाससोबत तेच घडलं आहे. आम्ही सर्व समाज, त्याचबरोबर सर्व स्तरातील माणसाला जपणारे, माणसाला प्रेम करणारे लोक आणि अन्यायाविरुद्ध लढणारे लोक आणि अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या संघटना आज कैलासच्या पाठीशी आहे. मीडियामध्ये ज्या पद्धतीने सहकार्य केलं मीडियाचे पण खरंच आभार. सुरुवातीच्या पहिल्या दिवशीपासून कैलासचा जो काही संघर्ष आहे आणि जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे, ज्या आयल्यामातेनं संपूर्ण देशभर मंदिरं बांधलीत, त्याच मंदिराची पूजा करण्याचा जर का एक सामान्य व्यक्ती जर का प्रयत्न करत असेल आणि त्याला विरोध होत असेल, ते सगळ्यात हिंदुत्ववादी म्हणा किंवा त्या संस्कृत वाढणारे लोक म्हणा, सगळ्यांनाच विरोध असा वाटतो. परंतु आता मी या स्तरावर खरंच कांबळे सरांचा असेल, आमचे सहकारी दीपक बोर्डे असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून कैलासला या पद्धतीने ज्या काही अडचणी आहेत त्या पद्धतीने आम्ही त्याच्या सोबत आलो. परंतु ह्या स्तरावर पुन्हा एकदा विनंती आहे की इथं एक जात व्हिडिओ पाहू वाटत नाही.